वाळवंटातील उन्हाने खजुराच्या होती खारका, रसिकांच्या भेटीला अबुधाबीत मराठी तारका. तेजश्री व अपूर्वा आल्यात हे खरं आहे का? हो, एक जान्हवी तर दुसरी श्रेवंता बरं का. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. जॉयफुल जर्नी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. तर नवीन रेस्टॉरंट प्रस्तुत गप्पा अबुधाबीच्या गावा भाग 2 यामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. तर आज आपल्याकडे ज्या अभिनेत्री येणार आहेत त्या आपल्या सर्वांच्या आवडत्या आहेत. सो अपूर्वा नेवळेकर आणि तेजश्री प्रधान. आता आपण त्यांच्याबरोबर छान छान गप्पा मारणार आहोत. तर त्यांच्या छान छान गप्पा ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तेजस्वी प्रधान आणि अपूर्वा नेवळेकर, आपण सर्वांनी त्यांचं उभं राहून टाळ्यांच्या गडगडाटामध्ये स्वागत करायचं आहे. आपण स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती करतो आपल्याला. या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करूया. इतली वात ज्योतीनेच तेववू समईतली वात, दीप प्रज्वलनाने करूया गप्पांची सुरुवात. गप्पांची सुरुवात. हॉटेलने विशेष पुढाकार घेऊन खाद्य संस्कृतीबरोबरच आपली कला संस्कृती जपण्याच्या उद्देशाने आपल्या आवडत्या कलाकारांच्या भेटीगाठी घडवून आणणे आणि चाहत्यांशी संवाद साधणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर धन्वीन हॉटेलचं पहिल्यांदा आपण सर्वांनी टाळ्या वाजवून कौतुक करूया. तर ज्या तेजस्वी प्रधान जे आहेत त्यांना विविध पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यांनी त्यांच्या कार्याची सुरुवात त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. पण मी थोडक्यात सांगू इच्छितो की त्या TV सिरियल, जाहिरात, चित्रपट आणि जे आपण डेली सोप म्हणतो अशा माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला नेहमीच आपल्या अभिनयाने मंत्रमुग्ध करतात. या इथे अबुधाबीमध्ये दुसऱ्यांदा येत आहेत. तर त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. त्यावेळी त्या आल्या त्यावेळी वेगळं प्रयोजन होतं, पण आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण त्या दोघींनाही एकत्र भेटतो आहोत. तर पहिला प्रश्न असा आहे की तुमचं जे बालपण आहे ते कसं व्यतीत झालं दोघींचं? बालपणाविषयी तर मी बालपणाविषयी काय सांगू तुम्हाला की एवढंच म्हणेन की माझा जन्म दादरचा आहे, मुंबई, आणि तिथेच पूर्ण शिक्षण झालं ग्रॅज्युएशनपर्यंत. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज पर्यंत शिकले. दॅट इज माय ग्रॅज्युएशन. आणि त्यानंतर अभिनय क्षेत्राकडे वळली 2011 साली आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. अबुधाबीला आज तुम्ही इतक्या संख्येने तुमचा वेळ काढून आमच्यासाठी इथे आलात त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे आभार. इट मीन्स अ लॉट. कारण मुंबईमध्ये राहून मुंबईमध्ये काम करताना माहीत असतं कुठेतरी प्रेक्षक भेटत असतात, कामाची पावती मिळत असते. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो नाही पोहोचत हे कळत असतं. बट एखाद्या बाहेरच्या देशात 7 समुद्रापलीकडे आम्ही येतो आणि जेव्हा तुम्ही एवढ्या संख्येने समोर येतात तेव्हा एक वेगळाच आनंद होतो. तसा आज खरंच इथे आल्यावर झालाय. आणि नाही म्हटलं तरी पण डाऊट्स असतात की अरे बापरे आपल्याला भेटायला लोक येणार आहेत का, आपल्याला ओळखतात का नाही ओळखतात का. पण तुम्हाला या एवढ्या प्रमाणात बघून खूप समाधान मिळालं. आणि हो, तुम्ही छान सुरुवात केली सगळ्या गोष्टींची. माझाही जन्म मुंबईचा, अंधेरीमध्ये जन्म झाला माझा. आणि गावही मुंबईचे फॉर दॅट मॅटर, कारण पिढ्यानपिढ्या मुंबईतच राहिल्या. त्यामुळे मुंबईच्या बाहेरशी गावाशी वगैरे त्याचा काही संबंध नाही आला कधी. बाकी कॉलेजमध्ये असतानाच मला पहिली फिल्मची अपॉर्च्युनिटी मिळाली. 2006 साली माझं करिअर सुरू झालं या क्षेत्रात. आणि तिथून जो प्रवास सुरू झाला तो आजपर्यंत आता इथे अबुधाबीमध्ये तुमच्या समोर येऊन चालूच आहे. आणि हो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने असा चालत राहील. पण कुठेतरी साईडने माझा अभ्यास चालू असतो. काउन्सिलिंगचे सेशन्स मी घेत असते. माझ्या सायकोलॉजीला अजून मी सोडलेला नाही आहे. आणि बाकी कामाच्या रूपाने तुम्हाला भेटत आलोय, आजपर्यंत भेटत राहू. नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने दुबईमध्ये येणं झालंय 2दा. पण अशा गप्पांच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच येणं होत आहे. त्यामुळे छान वाटतंय तुम्हाला सगळ्यांना भेटून. बाकी बोलूच या आपण आणि आपण इन्फॉर्मल छान गप्पा मारूया.
तुम्ही पण दडपण काढून टाका, सगळे आपणच एवढीच माणसं आहोत, त्यामुळे छान गप्पा मारूया आपण एकमेकांशी. आणि तुमची 3 वाजता सिरियल असते, तर इथे दुपारी 1:30ला असते. तर जेवताना माझा नित्य नेमाचा प्रोग्राम आहे की प्रेमाची गोष्ट बघायची. सिरियलची हिरोईन म्हणून काम करताना खूप ज्ञान पाजळायचं असतं. सगळ्यांच्या गुडबुक्स मध्ये तिला राहायचंच असतं. सवतीने किती त्रास दिला तरी तिच्याबद्दल चांगलं बोलायचंच असतं. त्यामुळे अशा वेळी उपयोग निश्चितच होतो. आणि मला असं वाटतं की हिरोईन तुम्हाला आपलीशी वाटतेच या कारणावरून, कारण ती प्रत्येकाशी प्रत्येकाप्रमाणे जाऊन वागते. त्यामुळे ही गोष्ट करण्यासाठी कुठेतरी सायकोलॉजीचा उपयोग होतो, आपल्या शिक्षणाचा. तर मला कायम असं वाटतं की या क्षेत्रात आलोय म्हणजे आज अपूर्वाने तिचं शिक्षण पूर्ण केलंय, मी शिक्षण पूर्ण करून आले. आणि मी बाहेरही कायम सांगते की कुठलंही क्षेत्र निवडा, पण शिक्षणाला पर्याय नाही. आणि माझं असं ठाम मत आहे की अभिनय शिकता येत नाही, जितकं छान व्यक्त होऊ शकता तितके तुम्ही मोकळेपणाने कॅमेऱ्यासमोर उभे राहू शकता. सो मी असं म्हणेन की ॲक्च्युली ॲक्टिंगकडे वळणं हे ठरलं नव्हतं. आय थिंक हे डेस्टाईन्ड होतं असं मला अजूनही वाटतं. मी अपूर्वाबद्दल एक गोष्ट सांगू का? अपूर्वा जी म्हणा 11 साली तिने काम सुरुवात केली, तर अपूर्वा ही आपल्या मराठी इंडस्ट्रीमधली पहिली मुलगी आहे जिचं कास्टिंग फेसबुकवरचे तिचे फोटो बघून झालेलं आहे. तिचं सौंदर्य बघून. कारण मला आजही आठवतंय मी शूटिंग आम्ही सेटवर काम करत असताना आता झी मराठीला एक नवीन आभास रहा नावाची सिरियल येणार आहे आणि त्या सिरियलमधली हिरोईन कोण आहे, अरे छान आहे दिसायला, मस्त एक गोड मुलगी आली आहे नवीन, तर ती कुठून आली, कुठून शोधली, तर ही आपली पहिली फेसबुकवरून कास्टिंग झालेली मुलगी आहे. मी म्हटलं की इट वॉज डेस्टाईन्ड, कारण मी 13 वर्ष जवळजवळ फ्रेंच शिकले. त्याच्यानंतर बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज रुपारेल कॉलेजमधनं झालं होतं आणि व्यवस्थित माझा प्लॅन ठरला होता की लंडनला जायचं आणि नंतर मार्केटिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं. व्यवस्थित आपण पेन पेपर घेऊन असं नाही का आपलं स्वतःचं भविष्य स्वतःच ठरवतो. पण आय गेस गॉड हॅड सम अदर प्लॅन्स. आणि एके दिवशी जसं तिने सांगितलं की फेसबुकवरनं माझा फोटो बघण्यात आला आणि माझ्याकडे ऑफर आली. नेमकं वीकेंड होता आहे, नाईट अँड ऑफ. मी तेव्हा एका बिल्डरकडे जॉब करत होते आणि वीकेंड होता तो. आय थॉट की वाय डोंट आय जस्ट ट्राय दिस आउट, कारण मला असे खूप वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायची सवय आहे. आणि वीकेंड असल्यामुळे मी म्हटलं की जाऊया ऑडिशनला. आणि मी तसे गेले होते ऑडिशनला आणि कधीही वाटलं नव्हतं की असं काहीतरी घडेल आणि रातोरात गोष्टी बदलतील. मला असं वाटतं की माझ्या आईबाबांना जास्त होतं, कारण आईबाबांना नेहमी असं वाटायचं की मी टी व्हीवर यावं. आय डोंट नो, त्यांना काहीतरी होतं फॅसिनेशन अबाउट टी व्ही अँड ऑल. तर मी त्यांना सांगितलं की असं असं मला एक संधी आली, आय डोंट नो किती जेन्युइन आहे, पण असं आहे तर मी जाऊ का? आणि बाबा वॉज लाईक की येस तू जायला पाहिजे. आणि मी गेले सॅटर्डेला आणि मंडेला इट वॉज प्रिंटेड ऑन महाराष्ट्र टाइम्स. जो आणि जिकडे मी ज्या कंपनीसाठी जॉब करत होते त्यांची ॲड फ्रंट पेजला यायची. सो ते माझं जॉब होतं की सरांना इन्फॉर्म करायचं आज की अपनी ॲड आ गई है सर, तो आपण वी कॅन पे दॅट गाय, असं ते माझं जॉब होतं. अँड मंडे इट वॉज मी ऑन द एंटायर पेपर. आणि लाईफ जस्ट चेंज. आणि आजही बरेचदा असं होतं की मराठीवरती जितकं प्रभुत्व असायला पाहिजे तितका नसल्यामुळे कधी कधी माझी थोडीशी अशी भीती होते, तेव्हा तेजू मला सांभाळून घेते. सो येस, तसं करत करत कधी आता 14 वर्ष निघून गेले कळलं नाही. 1 वर्षाचा चान्स घेतला होता मी की कारण माझा आयएसचा स्कोर त्यावेळेला चांगला होता, 9.5चा स्कोर होता. आय सेड 1च वर्ष. सो 9.5चा स्कोर जो असतो फार रेअर असतो. जस्ट टू टेल यू गाईज. या सो दॅट्स द रिझन की माझं इंग्लिशवर आणि फ्रेंचवर जास्त प्रभुत्व आहे आणि त्यामुळे इतका चांगला स्कोर आहे. वर्षभरानंतर हा स्कोर व्हॅलिड राहणार नाही. सो आय वॉज स्टँडिंग बिटवीन 2 स्टोन्स ॲट द सेम टाइम की आता काय करायचं, जर हे नाही वर्षभरात क्लिक झालं तर ओके आपली बॅग भरलेलीच होती. पण शुभ्राय पात्र त्यापेक्षा थोडं वेगळं होतं आणि खूप स्पष्ट वक्ती होती ती. त्यामुळे आफ्टर होणार सुन्नी या घरची जान्हवी साकारल्यानंतर म्हणजे
जान्हवीवर प्रेम होतंच, पण त्यानंतर आता आपण तिच्यापेक्षा वेगळं काय करू शकतो यासाठी मी बराच वेळ थांबले होते. मग मी थोडं वेगळं नाटक केलं. कार्तिका सरभुसलीमध्ये माझा रोल वेगळा होता. ती तर म्हणजे वडिलांच्या डोक्यात मिरं वाटणारी मुलगी होती. असं असताना मला वाटतं थोडं अनटच्ड राहिलेलं माध्यम आजही टेलिव्हिजनचं आहे आणि त्या टेलिव्हिजनच्या माध्यमामध्ये आपल्याला असं एखादं कॅरेक्टर साकारता येणं ही खूप छान गोष्ट होती. आणि मी स्वतः शुभ्रासारखी असल्यामुळे ना मला कदाचित ते पात्र जवळचं वाटलं. त्यात निवेदिता सरावसारख्या मोठ्या ॲक्ट्रेसची जोड मिळाली. निवेदिता ताईकडनं मला खूप शिकायला मिळालं. आणि बाकी आता तुम्ही विचारलं तसं की आयुष्यात तुम्ही स्ट्रॉंग कसे आहात, तर मला असं वाटतं की स्ट्रॉंग होण्यासाठी वेगळं शिक्षण नाही घ्यावं लागत. फक्त आयुष्यातले चढउतारांना फेस करावं लागतं आणि कुठेतरी त्या गोष्टी तुम्हाला स्ट्रॉंग बनवत असतात. आणि कायम ना गिव्हअप करणं हा ऑप्शन नाही आहे आपल्यासाठी. ते समोर आहे त्याला सामोरं जायचं आहे. कारण एखाद्या सिच्युएशनमध्ये आपण रडलो, आता आम्ही आज अपूर्वा काय मी काय एखाद्या सिच्युएशनमध्ये आम्ही रडलो नाही होत का स्वतःच्या आयुष्यात नाही, पण नंतर लक्षात येतं की त्याने साध्य काय होतं, काहीच नाही. तुम्ही काहीच परिस्थिती बदलत नाही ना तुमच्या फेवरमध्ये गोष्टी, किंवा अगदी तुम्हाला खरं सांगू तर आपल्या घरातली 4 माणसं सुद्धा ती सोडल्यास बाकी सगळीकडे आपली प्रत्येक भावना ही 4 दिवसांसाठी लोकांकडनं ट्रीट केली जाते. 5व्या दिवशी तुमची फिलिंग ही कितीही जेन्युइन असली तरी अरे यार हिचं परत सुरू झालं. आणि हे आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या भावनेबद्दल एका दुसऱ्या माणसाने बोलणं हे नाही झालं पाहिजे. हो, तुमचा प्रश्न. शेवंता हे पात्र आय थिंक माझ्या आयुष्यातलं आत्तापर्यंत मला मिळालेलं सगळ्यात डिफिकल्ट कॅरेक्टर आहे. एकतर तिचं वय जास्त होतं, तर 45 वर्षाच्या बाईचं पात्र मला करायचं होतं. त्यासाठी जवळजवळ 14 किलो वजन वाढवलं होतं. तिथेच एक नवीन टास्क सुरू झाला होता की 14 किलो वजन वाढवायचं आहे. त्या आतापर्यंत सहकलाकारांना साधारण आपल्या वयाचे असले ना की सेटवरती बिटवीन द शॉट्स पण गंमत करता येते किंवा मजा मस्ती आणि रिलेटेबल काही गोष्टी टॉक्स किंवा सिच्युएशन्स असतात. आमचे हिरोज साधारणतः माझ्यापेक्षा डबल द एज, ऑलमोस्ट लाईक अ फादर फिगर. आणि ती गल्लत व्हायची कधी कधी की आता नॉर्मल कसं बोलायचं यांच्याशी. सो जवळजवळ 3 वर्ष आम्ही तो शो केला आणि अपार्ट फ्रॉम द डायलॉग्स अपूर्वा ऍक्टरशी कधीच बोलू शकली नाही. म्हणजे आनंद सरांची मी अभ्यंकरांची मी व्यतिरिक्त म्हणजे लाईन्सच्या व्यतिरिक्त कधीच संवाद साधू शकले नाही, कारण इट वॉज व्हेरी ऑकवर्ड. होणार सुंगी याकडची माझी 4थी मालिका. पण ठीक आहे, म्हणजे जे प्रोजेक्ट तुम्हाला सक्सेसफुल करतं ते आय थिंक आपण पहिलं म्हणून काम करतं. पण हो, हा डायलॉग मला आजही मी कुठेही गेले तरी मला वाटतं ही एक उंची आहे आणि ती मला आयुष्यभर कितीही मोठी आणि कितीही कामं केली तरी कुठेही गेल्यावर पहिल्यांदा एकदा तरी काहीही अशी हे म्हणायला आवडणारच आहे. मध्यंतरी पात्र आलं होतं आणि अपूर्वाने तिच्यासाठी एक छान टर्म डेव्हलप केली आहे ज्यात ती माय डिअर एक्स सासूबाई, माय डिअर एक्स हजबंड म्हणत असते. आणि एक नवीन पात्र आलं आणि ते आणि मग ते एकदा आल्यानंतर काहीतरी माय डिअर म्हणून म्हणालं आणि शी गॉट सो पॉझिटिव्ह. एक मिनिट, तुम्ही त्याला असं का म्हणून दिलं, हे मी ठरवलं होतं म्हणायचं, तो बोलला कसं वगैरे. सो या असे काही डायलॉग असतात ज्याचे कॉपीराईट्स आमच्या डोक्यात आम्ही घेतलेले असतात. माय डिअर सागर. आणि त्यानंतरच मला तो एक राग डेव्हलप होतो आणि त्या वाक्यातनं मला डिलिव्हर करायला मदत होते. आणि माय डिअर एक्स सासूबाई म्हणण्याची एक गंमतच वेगळी आहे, कारण ते बोलेपर्यंत आमची जी सासूबाई आहे, एक्स सासूबाई माझी हिची करण इंद्रा, तिला ते बोलेपर्यंत तिच्या नजरेत तोपर्यंत एक राग डेव्हलप झालेला असतो आणि ते बघण्यात इतकं क्यूटनेस आहे, मजा येते मला. अजय इंगळे. माझा प्रश्न अपूर्वा मॅडमसाठी. तुमची सगळ्यात गाजलेली सिरियल होती रात्रीचा खेळ चालेल. ओके, ती सिरीज करताना काही लोक घाबरायची, म्हणजे तिची स्टोरी एवढी सुंदर होती म्हणजे, आणि जे प्रेझेंटेशन होतं त्याचं ते एकदम म्हणजे प्रॉपर केलं त्याचं डायरेक्टर्सनी. माझी मुलगी छोटी खुशी होऊन बघायची सिरीज. मी त्या सावंतवाडीच्या म्हणजे कोकणामध्ये आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो, तर ते कॅरेक्टर करताना तुम्हाला कधी स्वतःला असं काय वाटलं? आय लाईक युअर क्वेश्चन, खूप छान. पण माझं मूळ गाव सावंतवाडी आहे आणि मला सो माझं मूळ गाव सावंतवाडी आहे. चीट नाही केलं, ऍक्च्युली मी जंगलात
बोलताना चालते. बरं ते स्मशानभूमी होती सावंतवाडीची आणि रात्री 3:30चा तो शॉट होता. एकटी चालते, अख्खा क्रू माझ्या या साईडला उभा आहे, मी एकटी त्या दिशेने चालत होते. कट म्हटल्यानंतर सगळं मी एकटीच परत चालत यायचे. वापसले नाही, ओके करते. काहीही मला तसं आढळलं नाही. 3 वर्ष मी तिथे राहिले. कधीतरी असं लवकर शूट माझं संपलं तर मी वॉकला जेव्हा जायचे तेव्हा मला बघून लोक घाबरायचे, वेगळी गोष्ट आहे. आणि तिकडे मी बसलेली असली एकटी कधी आणि केस मोकळे की लोक घाबरायचे. क्यूट भूत असेल तर नक्कीच बोलून. आणि तुमच्या शोची पॅरोडी पाहिली चला हवा येऊ त्यामध्ये, ती पण इक्वली एंटरटेनिंग होती. विच वन डिड यू एन्जॉय बेटर? येस, आय लव्ड इट द वे श्रेया इनॅक्टेड शेवंता. जेव्हा ती आली होती ना मलाच हसू आवडत होतं. मला आताही आठवलं, पटकन डोळ्यासमोर आलं ते सगळं. खूप मस्त केलं होतं ते. तेजस्वी मॅम, तुम्ही नाना सरांसोबत आय थिंक 2 चित्रपट केले आहेत, ते पण आणि अजून एक. तर त्यांच्या रागाबद्दल जे काही स्टोरीज आम्ही ऐकल्यात, तुम्ही अनुभवल्यात का? की नाही, खरं सांगू तर नानांची मानसकन्या आहे मी. ही इज ऑलवेज बीन व्हेरी स्वीट विथ मी. आणि मला असं वाटतं की म्हणजे तरी मी नानांच्या वतीनेच सांगते तुम्हाला, कारण आता कधीतरी माझं आणि अपूर्वाचं पण बोलणं होतं. मी मला आणि अपूर्व दोघींना जरा हुशार मुली म्हणून कन्सिडर करते. आमच्या क्षेत्रातल्या सुंदर दिसणाऱ्या माठ मुली नाही होत आम्ही. काय होतं माहितीये का, काही वेळा तुम्ही खूप जास्त इंटेलिजंट, आता मी नानांबद्दल बोलते, खूप जास्त इंटेलिजंट असताना तेव्हा तुमच्या इंटेलिजन्स प्रमाणे तुम्ही खूप पटापट तुमचा ब्रेन चालत असतो. आणि काही वेळा काय होतं ना, तुमच्या डोक्यात खूप आयडियाज असतील आणि तुम्हाला खूप खूप गोष्टी पटापट व्यक्त करायच्या असतील आणि तेव्हा समोरून तसा प्रतिसाद नाही मिळाला, रिस्पॉन्स नाही मिळाला, तर नानांसारख्या पर्सनॅलिटीच्या माणसाची चिडचिड होऊ शकते. शेवंताशी रिलेटेड एक गंमत सांगते की पप्पाची बालपणीची मैत्रीण भेटायला आली होती आणि मला माहिती होतं की पप्पाचा तिच्यावर कधीतरी क्रश होता कॉलेजमध्ये असताना. सहज आईने विचारलं की कोण आलं, तर मी म्हटलं शेवंत आली. लिटरली तिची मावशी, तिला मावशी म्हणतो आम्ही, गंमत करतो त्याची. लिटरली त्यानंतर तिचं नाव शेवंतच पडलं. पहिले थँक्यू सो मच, तुम्ही शेवंताचं एवढं कौतुक केलं, आजही केलं, थँक्यू. आणि जे टोपण नाव देऊन तुम्ही जे आणली क्लायमेट पाहता हे किती खरं आहे अबुधाबीमध्ये सांगू नाही शकणार, कारण आम्ही हैराण झालो बाहेर पडून. पितळलो. आवडतो कोण हा प्रश्न होता. सुपरमॅन आवडतो आणि आज मी त्याला जाऊन भेटली. अपेरेंटली वी वेंट टू वॉर्नर ब्रदर्स आणि मी प्रत्यक्षात पाहिलं सुपरमॅन. मी घाबरले होते, मला धरून ठेवावं लागेल, त्याची ही मुलगी जाऊन ते जो कोणी ऍक्टर सुपरमॅन बनलाय आज त्याचं ती काय करेल, कारण ती अपूर्व आवडते. जगप्रसिद्ध डायलॉग आहे काही श्री, ते इम्प्रोव्हायझेशन होतं की लेखकांचा डायलॉग होता? ऍक्च्युली मला असं बोलायची सवय होती आणि काय म्हणतात ना, फक्त बेसिकली कुठल्याही एक्स्ट्रीम गोष्टी असतात त्या फेमस होतात की नाही. सो माझा आवाज अत्यंत क्रँकी, भाषणं अत्यंत वियर्ड, त्यामुळे माझ्या लेखिकेला एक दिवस वाटलं की आपण थोडा हे देऊया सूर. तसा तो काही हा श्री मध्ये कन्वर्ट झाला, बट आय थिंक इट वर्क फॉर द शो. नमस्कार, मी वंदिता वडाळ. मला तुला हेच विचारायचं की तू आता पण सगळे छान छान म्हणजे प्रेक्षकांना आवडणारे रोल, तुला कधी विलन असं करायला आवडेल का? म्हणजे आणि अपूर्वाला एक प्रश्न विचारायचे की विलन जास्त म्हणजे इझी आहे करायला की नायिकेचा एकदम छान छान असा रोल? तर मला तर खूप आवडेल करायला, पण मला कोणी देत नाही विलन करायला. माझा चेहरा सपोर्ट करणं आणि असं म्हणतात, पण मी एक विलन करणार आहे, एकदम सिरियस किलर वगैरे असं एखादा विलन मला करायचं आहे माझ्या करिअरमध्ये. अपेरेंटली 2011ला जेव्हा पदार्पण झालं होतं तेव्हा आय वॉज लाईक प्लेइंग आर्या इन आभासहा, अ गर्ल नेक्स्ट डोर, असा तो माझ्याच वयोगटात असल्यामुळे तर चालून गेलं माझ्या स्वभावाला आणि त्या कॅरेक्टरला तसं करता आलं. परंतु त्याच्यानंतर ना मी पूजा नावाचा रोल केला होता आराधना नावाच्या मालिकेमध्ये, दॅट वॉज द स्टार प्रवाह. ती देवभक्त होती आणि ती कुठल्याही गोष्टीचं रिझनिंग असं देवावर सोडायची आणि मला त्रास व्हायचा त्याचा की
म्हणजे नणंदच येते, ती तेलच काय टाकते, त्याच्यावर मी घसरतेच आहे, मी पडतेच आहे, मला लागतच आहे. आणि ना 1.5-2 वर्ष रोज ते ग्लिस घेऊन घेऊन रडून 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 मी हैराण झाले. आणि वन पॉइंट डे आय वॉज लाईक आय एम नॉट गोइंग टू डू दिस इज नॉट मी. कारण अपूर्वा तशी नाहीये. मी म्हणजे ज्यांनी आता बिग बॉस पाहिलं असेल त्यांना कळलं असेल की मी फारच स्पष्ट वक्ता आहे. आणि तेव्हा मी पूजासारखं एक कॅरेक्टर करत होती विच वॉज नॉट हॅपी. डीप डाऊन माय हार्ट आय वॉज नॉट हॅपी. त्यानंतर आम्ही आणखीन एक मालिका करत होती, त्याच्यात मी मोठ्या बहिणीचा रोल करत होते. ससुराल सिमर का खूप हिंदी फेमस शो आहे, त्याचा रिमेक होता ऑन स्टार प्रवाह. अगेन सगळ्यांना समजून घेणारी, काही झालं तरी तिच्या बाबतीत वाईट झालं तरी ती रडते आणि पुन्हा उभी राहते. का राहते असं मला प्रश्न पडायचा. माझं असं झालं की नाही मी हे नाही करू शकत आहे. आणि मग मी गॅप घेतला आणि मी नाटकांकडे वळले. सर्च ऑफ अ गुड रोल दॅट वुड हे जे काही 4-5 वर्षांचा जो गॅप आलाय ना तो भरून काढेल. आणि शेवंत वॉज दॅट काइंड ऑफ अ कॅरेक्टर. जे करत असताना त्याच्यात ती पॉझिटिव्ह पण होती, ती प्रेयसी पण होती, ती विलन पण झाली. बेबीच्या डेटापासून ती त्या बंगल्याच्या बाहेर, ती त्या वाड्याच्या बाहेर ओरडायची. सो हे सगळं करत असताना ना मला मजा यायला लागली की आपण फक्त सीमित नाही राहिलोय त्या ह्याच्यात. शी हॅज शेड्स अँड शी इज अ लाईव्हली बाई. जे नॉर्मली आपण एक शेडमध्ये बघतो हिरोईन्स किंवा विलन तर विलनच, ती कधीच बरं नाही बोलू शकत. तमिळ, मल्याळम आणि म्हणजे कन्नड पण ते त्या लेवलला गेले कधीतरी म्हणजे आहेत. तर मराठी का नाही सुद्धा हिंदी बिग बॉस बघताय किंवा हिंदी शोज पहिले त्याला प्राधान्य देत आहे. सो इट इज अस टू चूज व्हॉट यू वॉन्ट टू सी. वी आर ऑल्सो सर्विंग यू ऑलमोस्ट द सेम शोज ऑर बेटर दॅन दॅट ऑल्सो. पण जर तुम्ही साऊथला बघाल ते त्यांच्या भाषेच्या व्यतिरिक्त काहीही बघत नाही आणि ते त्यांचे चित्रपट इथे डब होऊन आपण तेही बघतोय. पण मग आमचं केव्हा बघणार हे आम्ही ऑडियन्सला विचारलं पाहिजे. नाटक आणि सिरियल तिन्हीमध्ये काम करत आले आहे, त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक माध्यमाची त्याची त्याची गोडी असते. त्यामुळे मला वाटतं प्रत्येक माध्यमाची मजा एवढी वेगवेगळी आहे ना की कलाकार म्हणून ह्यातलं काहीतरी चूज करणं खूप डिफिकल्ट आहे. पुरतमा ध्यासनाबद्दल विचारायचं आहे की एस्पेशली महेशजींबद्दल म्हणजे त्यांच्यावर तर काही सांगायलाच नाही, तर त्यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव कसा होता? खूप छान होता. एकतर ना तो शो जेव्हा त्याची कॉन्सेप्ट आणली तेव्हा मला ती इतकी आवडली होती की 3 एवढ्या वेगळ्या पर्सनॅलिटीजना त्यांनी चूज केलं होतं की शाल्मली खोलगडे ही इतकी यूथना रिप्रेझेंट करणारी आणि आत्ताचं म्युझिक इन म्युझिक करणारी आहे. अवधूत गुप्तेला तर म्हणजे तुम्ही सगळे ओळखताच. आणि या सगळ्यामध्ये एक शास्त्रीय संगीताची जोड म्हणून त्यांनी महेश काळेंचं पण पदार्पण होतं त्या टेलिव्हिजनमध्ये काहीतरी जज म्हणून येण्यामध्ये. आणि खूप मजा यायची मला, कारण की त्या तिघांचा पर्स्पेक्टिव्ह आणि तिघांचं ऑब्झर्वेशन आणि त्याबद्दलचं बोलणं एवढं वेगळं होतं. अँकरिंग माझा पहिलाच अनुभव होता, मी कधी एक्सप्लोअर केलं नव्हतं ती बाजू माझी, त्यामुळे मला सगळंच चॅलेंजिंग वाटत होतं. जेव्हा अण्णा विचारतात की नाव काय गो तुझं, त्यावरती म्हणते की कुमुदिनी आणि बाहेरचं शेवंत. जजमेंट नावाचा सिनेमा केला होता मी, त्यातलं कॅरेक्टर जे होतं ते मला खूप जास्त आवडलं होतं. ते सिनेमा आता अवेलेबल आहे, तुम्हाला मिळाला तर नक्की बघा. आणि असेही एकदा व्हावे नावाचा एक सिनेमा मी आणि उमेश कामतने केला होता, तोही आता करंटली आहे अवेलेबल, तुम्ही बघू शकता. डायलॉग म्हणाल तर साधारण आपण सांगत आता काही अबुधाबी भले बुरे से घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसाऊ या वळणावर या वळणावर. आज आपल्याला जे आपले उत्तम कलाकार लाभलेले आहेत त्यांचा सत्कार करूया. त्यातील आपलं जे पहिलं नाव आहे ते आहे आपल्यातलेच गुणी आणि सर्व गुण संपन्न असं म्हणायला हरकत नाही, कलाकार, दिग्दर्शक, स्वतः अभिनयाची आवड असणारे श्री संजय चौलकर. संजय चौलकर यांना आमंत्रित करतो. तेवढ्याच ताकदीने उभे राहतात आणि स्वतःही उभे करतात. म्हणजे आपल्याच
महाराष्ट्र मंडळाचे किंवा आपल्या मराठी समुदायाचे एक प्रतीक संजीव गुरवजी यांना मी इथं आमंत्रित करतो. तेजश्री प्रधान यांचा सत्कार करते. पहिल्यांदा मंचावर आमंत्रित करतो आपल्या महाराष्ट्र मंडळाचे विश्वस्त धनंजय मोकाशी यांना. विशेष सहकार्य आहे, सेक्रेटरी आहेत यावर्षीच्या, ते त्रिवेणी आध्यात्मिक समितीचे सध्या अध्यक्ष आहेत आणि वेगवेगळ्या स्तरावरती आध्यात्मिक काम करण्यासाठी काम करतात. गोविंदवार यांना त्यांचाही छोटेखानी सत्कार. टाळ्यांच्या गजरात सत्कार करतायत. पहिला आधी तुमचा घ्या. दोघींसाठी खास विशेष एक मिनिट. आपले जे यूट्यूब इन्फ्लुएन्सर आहेत त्याच्यामध्ये संगीता होता त्यांचाही या कार्यक्रमात सर्व जरी इथं जे प्रेक्षक नाही आहेत पण हे यूट्यूबच्या माध्यमातून ते उद्या तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचाल तर त्यासाठी त्यांचंही मोलाचं सहकार्य आहे. वंदिता फुल जर्नी विथ वंदिता हा त्यांचा यूट्यूब चॅनल आहे. नक्की त्यांना सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर कमेंट्स द्या. तुमच्या हस्ते होऊन जातं कारण तो हक्काचा असतो असं वाटतं. तर समीरजींचं कौतुक आहे की माझी या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्याशी पहिल्यांदा बोलणं झालं, पण त्यांनी हा कार्यक्रमाची संकल्पना सांगण्यापासून आज आम्हाला इथे एक अबुधाबीमध्ये कम्फर्टेबल 3 दिवसाचा जर्नी अख्खा आमचा करेपर्यंतच्या सगळी व्यवस्था इतकी सुंदर केली होती आणि खरंच ते अगदी घरचे होऊन गेले. त्यामुळे सगळ्यांबद्दल बोललं गेलं पण त्यांच्याबद्दल बोलायचं राहून गेलं. पण त्यांच्यामुळे आज आपली भेट होऊ शकली आणि त्यांच्या शब्दांवर कुठेतरी काही माणसांच्या बोलण्यातनं विश्वास वाटतो आणि यावंसं वाटतं. तसं समीरजींचं झालं. त्यांच्याशी बोलणं झाल्यावर ही सगळी मेहनत हे सगळं स्केड्यूल आखावंसं वाटलं आणि यावंसं वाटलं. त्यामुळे समीरजी तुमचे खूप आभार. आम्हाला इतक्या छान ज्यांच्या साह्याने आज पाहुण्यांनी उठाण घेतलं आणि आपल्यापर्यंत येऊन पोहोचले. त्यांचं 3चं फ्लाईट आहे आणि सेल्फी घ्यायला खूप गर्दी झालेली आहे. आमचा रामराम आपण घ्यावा, नटराजानेच जणू आशीर्वाद द्यावा. तेजश्रीच्या भेटीचा असा अपूर्व योग यावा. संपन्न गप्पा अबुधाबीच्या गावा, संपन्न गप्पा अबुधाबीच्या गावा. गोल्ड खरेदीवरती ते इन्सर्कल पॉईंट रिडीम करू शकता. आणि मृदुला सावंत वंदिता कॅन यू कव्हर ग्रॅम 24 कॅरेटचं सोन्याचं नाणं बक्षीस म्हणून दिलं जात आहे. अभिनंदन अभिनंदन. दुर्वा नितीन कन्या. कॉंग्रॅच्युलेशन दुर्वा. 24 कॅरेटचं सोन्याचं नाणं. आपले तिसरे जे विनर आहेत अभिजित मडवी. तिसरं बक्षीस 1 ग्रॅम 24 कॅरेटचं सोन्याचं नाणं शुद्ध प्रकाश परांजपे यांना जाते. 1 ग्रॅम 24 कॅरेटचं सुवर्ण नाणं. तर प्रकाश परांजपे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. जेवणाची टेस्ट कशी आहे? छान. व्हेज व्हेज ना व्हेज व्हेज जेवणाची टेस्ट कशी आहे रणवीनच्या? छान. व्हेज व्हेज ओके नाही व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण छान.
भाऊ जेवण कसं आहे? धन्वींच्या जेवणाची चव कशी आहे? हां त्या खूप चांगला शेफ आहे. अरे वा. आणि मग तुम्ही तुमच्याकडनं पावती मिळाली म्हणजे खरंच छान आहे. मंडळामध्ये 1-2दा विनर झालेला आहे त्याच्यामुळे ते प्रूव्हन आहे. अच्छा अच्छा अच्छा. तुम्हाला आवडली? विशेष म्हणजे पुरणाची पोळी आहे याचा एक अत्यंत आनंद आहे. ओके पुरणाची पोळी आहे. कसं दादा जेवण आवडलं तुम्हाला? महाराष्ट्र मंडळाचे सेक्रेटरी आहेत. तुझी ताई जेवण कसं वाटलं सांग. जेवण कसं वाटलं? काय काय खाते ते पण बघ. श्रावण आहे बाकी काही नाही. प्युअर श्रावण आहे. प्युअर श्रावण आहे. हे आम्ही सगळे श्रावणवाले आहेत. हे पुरणपोळी पण आहे ना? काय छान आहे जेवण. हो जेवण छान आहे. आजचा कार्यक्रम पण खूप छान झाला. मला खूप मजा आली. जेवण कसं आहे सर? एकदम छान फर्स्ट क्लास. आणि आजचा कार्यक्रम आवडला. आज पुरणपोळी. हां सांग पोळी कशी आहे सांग. छान आहे. पाणीपुरी पण आहे. हे कशी आहे पाणीपुरी? धन्वीन हॉटेलला जायाचं जायाचं जायाचं. धन्वीन हॉटेलला जायाचं जायाचं जायाचं. अन घरगुती जेवण खायाचं खायाचं खायाचं. अन घरगुती जेवण खायाचं खायाचं खायाचं. सचिन दादा आजचा प्रोग्राम खूप छान झाला. तुम्ही छान निवेदन केलं आणि आजचे स्पॉन्सर आहेत. दरवेळी ते खूप सपोर्ट करतात धन्वी रेस्टॉरंटसाठी. त्याच्यामुळे प्रोग्राम यशस्वी होतो. मराठी माणसांसाठी बरोबर. सॉरी माझी चूक सुधारते. मराठी माणसांसाठी आणि असंच तुमचं पाठिंबा सर्व मराठी माणसांना अशा प्रोग्रामला राहू दे. तर जेवण कसं आहे? जेवण कसं आहे? उत्तम. धन्वींचं जेवण काय प्रश्न नाही. विकेंडला सगळं धन्वींचं जेवण असतं. हो हो इथे मला मी नॉनव्हेज खातो पण मला त्यांची वांगी फार आवडतं. भरीत वांग्याचं. वांग्याचं भरीत. कार्यक्रम म्हणजे सर्वांनीच हो. सपोर्ट केला आणि आपल्या लोकांनीच सपोर्ट केल्यामुळे कार्यक्रम अजून छान बनवला. खूप छान झालं. आजचे स्पॉन्सर जेवण कसं आहे? मी माझी एकच इच्छा आहे त्यांना पुरणपोळी खायला घाल. मग आता होऊनच जाऊ दे. आता होऊनच जाऊ दे. अरे वा. शेवट हा नेहमी गोड गोड असावा. तुम्ही पण द्यायला पाहिजे. व्हेरी गुड. हा धन्वींचा स्टाफ आहे आणि सगळ्यांची खूप मेहनत आहे हा प्रोग्राम यशस्वी करायला. बरोबर ना? आजचा प्रोग्राम खूप छान पार पडला. आम्ही दोघींशी खूप छान गप्पा मारल्या. दोघी पण खूप छान आहेत कारण त्यांचं फ्लाईट होतं आणि तरी पण त्यांनी आमच्यासाठी इतका छान वेळ दिला. सो तुम्हाला कसं वाटला हा प्रोग्राम? आणि प्रोग्राम आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि धन्वी रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा. जे अबुधाबीमध्ये असेल त्यांनी एकदा तरी नक्की व्हिजिट करा. तुम्हाला जेवण नक्की आवडेल. सो चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.